तर आज आम्हाला जायचे होते शेतात, पण गेलो दुसरीकडे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन अशा भन्नाट मिनी ब्लॉग मध्ये. तर आज आम्ही जाणार होतो शेतात मज्जा करायला. सकाळी लवकर उठून आवरून बसलो होतो, नंतर टाकलं झाडाला थोडं पाणी आणि लगेच केलं गाडीला पण रेडी जाण्यासाठी. पहिले तर आम्ही केले गणपती बाप्पाचे दर्शन आणि जाण्याच्या अगोदर करावं म्हणलं थोडं चाय नाश्ता, आणि मग काय केला चाय नाश्ता आणि रेडी झालो जाण्यासाठी. तर वाटानच जात असताना मित्र म्हणले पहिले येशवाडीला जाऊ मग शेतात जाऊ. तर मग काय निघालोत मग सरळ येशवाडीला जाण्यासाठी. आजूबाजूला हिरवळ दिसत होती व खूप जाताना चांगलंही वाटत होतं. पहिले तर पोहोचल्यानंतर गाडी केली पार्क आणि लगेच गेलो दर्शनासाठी. शनिवार असल्याच्याने गर्दीही खूप होती. खूप वेळ रांगत थांबून फायनली आमचे बी दर्शन झाले. दर्शन करून प्रदक्षिणा करीतच होतो, लक्ष गेले त्या बांधकामाकडे. खूप अट्रॅक्टिव्ह बांधकाम चालू आहे. त्यानंतर लगेचच केले आम्ही महादेवाचे दर्शन आणि घेतल्यानंतर आम्ही महाप्रसादाचा लाभ. प्रसादाच्या नावावर येतं दुरनावर दुरण चालू आहे यायची. गाडी काढली आणि निघालो परत शेतात जाण्यासाठी. खूप वेळ गाडी चालून अखेर पोहोचलोच शेताजवळ. पण बघतो तर हे काय, शेतात जाण्याचा रस्ता खूपच डेंजर होता. वाटत होतं की कोणत्या जंगलातच आलो काय. पहिले ते ही राणी तर खूपच घुरत होती. तिला शांत करून लगेचच आम्ही गेलो शेत बघायला. पहिले बघितली लिंबाची बाग, त्यानंतर लगेच बघितली खूप खोल अशी विहीर आणि निघालो परत येण्यासाठी. येतच असताना ही महादेवाची स्टॅच्यू दिसली आणि लगेच गेलो त्या स्टॅच्यू पाशी. दर्शन पण केले आणि थोडे काही फोटोही काढले आणि त्यानंतर लगेच निघालो आम्ही परत रूमवर येण्यासाठी. अखेर पोहोचलोच रूमवर. संध्याकाळचे हे वातावरण तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.